नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर आता संध्याकाळचे वाजले 6. तर आज आपण ब्लॉगला सुरुवात करणार आहोत संध्याकाळी. तर आज संध्याकाळी स्वयंपाकाचं मेनू काय असणार आहे काय नाही सगळं काही तुमच्यासोबत शेअर करत. तर आता पुढं स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण आता आपण दिवाबत्ती करून घेऊ, मग स्वयंपाकाची तयारी करू. आता बाहेर दिवा लावून देते तुळशीला दाराच्या जवळ. तर आपली संध्याकाळची दिवाबत्ती झालेली आहे. तर आता आपण स्वयंपाकाला तयारी करूया. तर आता इकडे मी भातासाठी पाणी ठेवलं उकळायला. त्याच्यात जिरं टाकलं, मीठ टाकलं. आता तांदूळ धुवून टाकून घेऊ त्याच्यात. स्वच्छ धुवून घेते. स्वच्छ धुवून घेतले. आलू टाकून देते आता भात तांदूळ. तर आता मला 2-3 दिवस ब्लॉग काय आला नाही. तर आता कढीसाठी आपण वाटण करतो. 4-5 मिरच्या घेतल्या आहे, तिखट मिरची, लसूण घेतले, 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्या, शेंगदाणे, कोथिंबीर. याचं आता आपण वाटण करून घेऊ मिक्सरवर. आता हे आपण असं वाटण करून घेतलं. आता आपण कढी बनवूया. आज कढीचा बेद आहे. आता इकडं भात होतंय तर आपण इकडे कढी बनवून घेऊ. 1-1.5 पै तेल टाकलं. त्याच्यात जिरं टाकून घेते, मोहरी टाकते, कढी त्याच्यात तळू देते चांगली. अशा पद्धतीने कढीपत्ता टाकते. आता जिरं मोहरी तळतळलेली, वाटण केलेलं हे टाकून घेऊ आपण. हे पण चांगलं परतून घेऊ आपण. करत गेलं तर चांगलं. त्याच्यात हे ताक टाकू आपण. त्याच्यात याच्यात मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून टाकून चवीनुसार मीठ टाकायचं. थोडी हळद टाकते. ते बेसन पीठ घेतले ते काढून घेऊ आपण कढीला. चांगल्या बटोळ्या मोडून घ्यायच्या बेसन पिठाच्या. काढून घ्यायचं मग टाकायचं त्याच्यात. थोडं बेसन पीठ टाकलं ना घट्ट सर्व होते कढी. आपल्याला जेवढं पाणी जेवढं कढी पाहिजे तेवढं थोडं पाणी टाकून घ्यायचं. आंबट टाक असताना आता चांगलं उकळू द्यायची. याला चांगलं उकळून घेऊ आपण कढी. आमच्या घरी कढी खूप आवडते सगळ्यांना. माझ्या मुलांना तर खूप आवडते कढी. म्हणजे अशी चांगली उकळून घ्यायची कढीला. आपण इकडं कढी ठेवून घेऊ. एकीकडे चपात्या करून घेऊ. आपण इकडं भात झालेला आहे आपला. आता इकडं पोळ्या करून घेऊ आपण. इकडं कढी होती तर कणिक पण मळून ठेवलं होतं छान. कढी, पोळ्या, भात. तर आपण आता इकडे पोळ्या करून घेतो अशा पद्धतीने.
2-3 दिवसापासून काय ब्लॉग केलाच नाही आहे. तर म्हटलं चला आता आज संध्याकाळची शेअर करावं रुटीन. थोड्या मोठेच करते पोळ्या आज संध्याकाळच्या. सकाळी छोट्या असतात. अशा 4 पुढच्या पोळ्या करते मी. इकडं कढी पण उकळते मस्त. अशी जास्त पातळ नाही करायची, जास्त घट्ट पण नाही आवडत आमच्याकडं. अशीच कढी करतो. पोळी छान फुगते. तूप लावून आवडतं आमच्याकडे. मला तूप लावून द्यायचं थोडंसं पोळीला. माझ्या मुलांना तुपाच्या पोळ्या खूप आवडतात. आपल्या झाल्यात पोळ्या पण झाल्या आहेत. कढी पण उकळून गेली आपली. भात पण गेली आपण असं छान. आता पोळ्या झाल्या, कढी झाली. आता आपण जेवण करून घेऊ. आता आम्ही जेवण करतो, तुम्ही पण या जेवायला. आता आपले जेवण झाले, भांडे झालेत. आता किचन वाटलं साफ करून घेऊ आपण. गॅस शेगडी वगैरे स्वच्छ करून मग झोपायचं. पद्धतीने मोठ्या कपड्याने पुसून घेते. परत सुक्या नॅपकिनने पुसून घेते. असं स्वच्छ झालं आपलं किचन वाटतं. भांडे पण घासून झाले आपले, जेवण पण झाले. तर माझे कामं सगळे आवरून झालेले आहेत. तर ब्लॉगला इथंच समाप्त करते. तर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शुभरात्र. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.